नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि आता आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडल्यास. स्टार्टिंगला काही बघून कळलंय का मी काय बनवते? मी बनवते घावणे. घावणे घावणे. त्या आधी मला किचन मधून सर्व उचलून ठेवावं लागतं, कारण घावणे बनवताना खूप जास्त ते उडतं, सर्व खराब येतं. पहिले मी 2 नाही दाखवणार, कारण कुस्करले तर नंतर ते छानच येतात ना. भरपूर जणांना घावणे नॉनस्टिक तव्यावरती बनवतात. येतात नॉनस्टिक तव्यावरती, पण ना जी टेस्ट बिड्यावरती असते ना, ती टेस्ट नॉनस्टिक तव्यावर नाही येत. माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडतात घावणे. तो आला की देते मी त्याला बनवून. पण असं असं तो नसताना त्याच्या आवडत्या गोष्टी मला खायला ना असं कसं जाईल होतं. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. तो कोकणातला नसला ना तरी पण त्याला आहे ना कोकणातल्या सर्व गोष्टी आवडतात. भावाला चाकूने फक्त घावण्यांसाठी ठेवलाय, त्याची कडा अशी काढून पलटी करायला. Guys. हा जो काय आवाज येतो ना, हा 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 या आवाजाचं सूप फक्त एक कोकणी माणूसच समजू शकतो. हो हो. कळलं मी हे का ठेवलंय? यूज नाही होत तसं, पण ह्याच गोष्टीसाठी जास्त यूज होतो. खतरनाक गरम गेली आहे. त्याच्याशिवाय काम होत नाही. माझे घावणे बनवून झालेले आहेत, पण हे खायच्या आधी मी थांबा दाखवते. ह्यांचं बघा मी घाम गाळते आणि ही लोक बघा खेळतो आम्ही. जागा नसल्यासारखे बसले ना, जागा नसल्यासारखे. ते पण कशासाठी? फक्त याच्यासाठी. मला तो आया सुकलेला आला पाहिजे. मी व्हिडिओ एडिट करायला बसली की असंच येतो. अरे मी चावली तर बघा. गाईस परत पराक्रम करायला बसलोय. काय करतोय? मी कॉफी बनवतोय. कॉफी बनवतोय चाळणीने असं 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 करून. अरे थांब, बनवून दाखवेन तेव्हा कळेल. काय करणार? बनवून दाखवतो तेव्हा सांग. 1 तासानंतर भेटा. बाई मी माझी ब्लॅक कॉफी बनवून पिऊन होईपर्यंत हा बनवणारच आहे. नाही एवढा वेळ पण नाही लागत, थोडाच वेळ.
माझी कॉफी रेडी आहे, तुझी झाली आहे? नाही, थोडा वेळ वेट कर. थोडा वेळ आता वाईट होईल तेव्हा करणार. किती वेळ टाइमपास? हे असं का केलंस तर होईल का? सोड. तसं नाही होत. सर्कल मध्ये फिरव. अबे हे नाही होणार आहे. होत ग. उगाच काय पण करू नकोस. हे बाई साईडून वाईट होतंय. तसंच होणार ते. त्यापेक्षा कप मध्ये केलं असतंस. कप मध्ये हा पण ते खूप वेळ करत राहायला लागतं. ह्याला पण खूपच वेळ करत राहावं लागतं. आणि तू अँटी क्लॉक वाईज फिरव, त्याला क्लॉक वाईज फिरवायचंय. मला सांग, तू अँटी क्लॉकवाईज फिरवते आता. अरे हा बरोबर. कर तूच. मी जाते माझी कॉफी पियाला. ठीक आहे, झाल्या ती बोलवतो. जाताना बस कप. लाईकीत आलेले आहोत. कशावर? Moments later. One hour later. Helicopter, helicopter. आम्ही गरीब आहे, आमच्याकडे फ्रॉथर नाही. फ्रॉथर मध्ये टेस्ट नाही माहिती, ह्युमन पॉवरची असते ती. ह्युमन हँडची. फ्रॉथर मध्ये अरे ह्युमनची एनर्जी संपली. पण खरं ह्युमन हँडमेड असते ती, मस्त लागते. 2000 years later. चल घे, झालेलं आहे. हाफ क्रेडिट गोज टू ऑब्विसली मी. चप, तू तर दिसला पण नसशील, सिनेमॅटिक आहे. हाफ क्रेडिट विडिट काय नाही, फुल क्रेडिट गोज टू. चल बाय. गेस वॉट, कशी दिसते? आम्ही आलेलो असंच टाइमपास म्हणून फोटोज काढायला. फोटोज काढून झालेले आहेत. आता आम्ही घरी चाललो. विचार केला काय करणार, घरी बसून बसून खूप जास्त कंटाळा आलेला. मग बोललो फोटो काढून येऊया. माझ्याकडे आज फोटोग्राफर पण होता, म्हटलं फोटो काढून येऊया. गाईज मी घरी आली आता आणि मी एक पार्सल मागवलंय. आणि हे पार्सल माझ्या बहिणीला आणि माझ्या मम्मीला माझ्याकडून गिफ्ट आहे. मी तुम्हाला ते दाखवते. त्या दोघींना आहे ना ओपन करायला सांगते पार्सल. मम्मी बस इथे, बस 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 ग बस. हे घ्या, माझ्याकडून तुम्हा दोघींना हा गिफ्ट आहे. धन्यवाद. आता तुम्ही तो गिफ्ट खोला. थांबा. Helicopter, helicopter. एक तर ही लोकांना एवढा टाइम सांगत होती मागवा मागवा, मागवत नव्हते. आता मी मागवलंय. हे साल फरामोश. मला पुसायची आहे. एवढा तो जड मॉप आहे जुनावाला. मी नवीनच आहे तो, यूज पण जास्त नाही केला. असं फडक्यानेच पुसावी लागत होती कारण तो खूप जास्त हेवी होता.
मेरे सिवाय कोई उठा नहीं पाता था वो. खूप जास्त हेवी आणि त्याने लादी पुसता येत नव्हती. मी किती टाइम झाला मला वाटतं 2-3 महिने झाले मी सांगते मॉब मागवा मॉब नाही. शेवटी मला मागवावं लागलं. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. अरे छान छान लादी पुसा. इथं बघ. हस. गिफ्ट करा अजून. कैमरा बंद कर. क्या काट डालूंगा. इज्जत नाही, नो रिस्पेक्ट. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. Shades of my dark circle. Stress, tension, overthinking. Full 9XM, nostalgia. सो मी आता इथे अजून चेंज नाही केलंय. मी माझ्या नवऱ्याची वाट बघतेय कधी मला व्हिडिओ कॉल करतोय. सो परवाच्या दिवशी एकादशी होती तेव्हा आम्ही लोकांनी सहज असंच बेत केला काहीतरी बनवूया. एक 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 करून आयटम्स ऍड झाले. ही लोक बोलले आम्हाला आमरस आणि पुरी खायचंय. मी बोलली मी आमरस पुरी नाही खाणार, मला नाही आवडत, तर मी माझ्यासाठी बटाट्याची भाजी बनवते. तर बटाट्याची भाजी लोक बोलले की आम्ही पण खाणार. मग मी म्हटलं की ठीक आहे मग सगळ्यांसाठीच बनवा. नंतर मग असं झालं की भाई आपण कोकणी माणूस आहे, आपल्याला भाताशिवाय जमत नाही, नुसतं पुरी भाजीवरती कसं राहणार. बात तो सही है. मग मी विचार केला भात बनवणार त्याच्यासोबत काही नाहीये खायला. मग मी विचार केला घरी मेथी होती, मटर होतं, तर आपण मेथी मटर राईस बनवूया. पण असे काही मसालेच नव्हते घरात, म्हणून जसं नॉर्मली खिचडी बनवतात ना तसं मी मेथी मटर राईस बनवले. काय राईस झालेलं यार. काय ग श्वेता, खतरनाक झालेला. आणि मग लोक बोलले की आज पण आपण तेच बनवूया. सो मग मी आता मेथी मटर राईस बनवते. त्याची मी रेसिपी पण शूट करते. सो मी ती वेगळी अपलोड करेन, ती तुम्ही नक्की बघा. खूप छान राईस झालेला, खूप म्हणजे खूप छान राईस झालेला. तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे मेथी माझा भाऊ बोललेला नाही मला तू पुऱ्याच बनव, मी मेथी नाही खात, मला मेथी नाही आवडत, मी नाही खाणार. आणि की त्याने लिटरली म्हणजे असं पोट टमटमीत फुगेपर्यंत खाल्लेलं राईस. म्हणजे त्याला मेथी आवडत नाही, त्याने एवढा राईस त्याला आवडला, त्याने एवढा राईस खाल्ला. आणि इवन मला पण खूप आवडला, सगळ्यांना खूप आवडला. सो मी विचार केला की आज आपण पुन्हा बनवूया. मेथी होती फ्रीज मध्ये, ती खराब होऊन जाणार, त्यापेक्षा मग आपण आज पण मेथी राईस बनवूया. मेथी मटर राईस. पुलाव पण नाही म्हणता येणार कारण त्यात बिर्याणी मसाला नाही, पुलाव नाही, बेसिक मसाला होता, हळद आणि धनाजिरा पावडर, बस, बाकी काही नव्हतं त्यामध्ये. आज मी टाकला तर थोडासा पुलाव मसाला टाकेन, बट मला वाटत नाही की मी टाकेन की नाही. तुम्ही ती रेसिपी माझी नक्की बघा, मी अपलोड करेन. सो चला आता मी थोडंसं शूट करता करता थोडंसं कटिंग पुटिंग करून ठेवलेलं आहे. आता मी ते बनवायला घेणार आहे. आता अनुष कधी कॉल करतोय मला असं झालंय, कारण मला तर साडी चेंज करायची आहे, पण मला त्याला दाखवायचं पण आहे, म्हणून मग मी अशीच ठेवली सोडी. चला आता मी माझं पाहिजे झाला माझा राईस बनवून. हा बघा दाखवते. व्हिडिओ पण शूट करायचा होता त्यामुळे एवढा लेट झाला मला.
हा छोटूसा मी टेस्ट करून व्हिडिओ काढला. आता मी जाते, माझा नवऱ्याचा फोन पण येऊन गेलाय, त्याला मी मस्त साडी दाखवली माझी. आता मी चेंज करणार, आता मी जेवणार आहे, खाली गेली तर जाणार आहे, नाहीतर नाही जाणार आहे. तर मग हा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, कधी कुठे केव्हा माहिती नाही, पण भेटूया नक्की. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय. गाईस तिचा गिफ्ट तिलाच भारी पडलाय बघा.